पुणे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री म्हणून अजित पवार यांना ओळखले जाते। मात्र पुढे जिल्ह्यामध्ये झालेल्या अपघातानंतर राज्यातच नाही तर देशभर चर्चा सुरू असताना अजित पवार मात्र या सर्वांपासून अलिप्त आहेत। त्यामुळे अजित पवार नाराज आहेत का असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे। अजित पवार यांच्या नाराजीचे कारण काय हे देखील अद्याप गुलदस्त्यात आहे। त्यामुळे अनेक वर्षापासून पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांच्याबाबत उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे। पुण्यातील अल्पवयीन मुलाने आदिशान पोर्शे कारने उडवल्याने 2 जणांचा मृत्यू झाला होता। या घटनेमुळे पुण्याची चर्चा राज्यभर गाजली आहे। पुण्यातील पब संस्कृतीबाबत यामुळे आक्षेप घेतला जात आहे। याच पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री असूनही अजित पवार यांनी घटनेकडे फारसे गांभीर्याने पाहिलेले दिसत नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे भेट देत या प्रकरणी सखोल चौकशी आणि कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील या घटनेची दखल घेतली आहे। मात्र अजित पवार या सर्वांपासून लांब का असा प्रश्न उपस्थित होत आहे। पुण्यातील बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यावेळी महायुतीच्या उमेदवार होत्या। त्यांच्या प्रचारासाठी अजित पवार हे पुण्यात ठाण मांडून होते। मात्र त्यानंतर अजित पवार आजारपणाचे कारण देत प्रचारापासून काही दिवस लांब राहिले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक येथील सभेला देखील अजित पवार उपस्थित नव्हते। मात्र त्यानंतर आजारपणातून सावरल्यानंतर शिवाजी पार्क मैदानावरील महायुतीच्या महासभेत अजित पवार आवर्जून उपस्थित राहिले। राज्यातील लोकसभा निवडणुकीचा 5वा टप्पा संपल्यानंतर मात्र अजित पवार पुन्हा अलिप्त झाले आहेत। मात्र यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही। त्यामुळे याविषयी चर्चा रंगल्या आहेत।